नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी स्टाईल अंडा करी. अंडा करी बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी घालून थोडंसं त्यात मीठ घालून मी अंडी शिजायला घालणार आहे. 10 ते 15 मिनिटं अंडी उकडून घ्यायची आहेत. 10 ते 15 मिनिट लो फ्लेमवर अंडी उकडून घ्यायची आहेत. 10 ते 15 मिनिटांनी छान अशी अंडी उकडली आहेत. अंडा करी बनवण्यासाठी पहिला मसाला बनवून घ्यायचा. 2 कांदे गॅसवर भाजायला ठेवले आहेत. त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान असे भाजले गेले आहेत. कांदा टोमॅटो छान थंड झाल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. मसाला बनवण्यासाठी थोडीशी तीळ, थोडे जिरे छान असे भाजून घ्यायचे आहे. मसाला छान भाजला की करी टेस्टी होते आणि करीला छान खमंगपणा येतो. त्यामुळे मसाला छान असा भाजून घ्यायचा. पाहू शकता मसाला मी छान भाजून घेतले आहे. तीळ जिरे भाजून झाल्यानंतर त्यात थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि थोडा लसूण घालून छान भाजून घ्यायचा. खोबरे आणि लसूण पण थोडा वेळ छान भाजून घ्यायचा. मसाला थंड होईपर्यंत मी अंड्यांना असे कट्स पाडून घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 भाजलेले कांदे, टोमॅटो, एक आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर छान मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असे मिक्सरमध्ये मी वाटून घेतले. त्यानंतर तीळ जिरे, खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. वाटण्यासाठी मी थोडंसं पाणी घातले आहे. पाहू शकता तीळ जिरे खोबरे पण छान असं वाटून झाले आहे. छान असा मसाला वाटून झाल्यानंतर एका पातेल्यात 3 चमचे तेल घालायचं. थोडा वेळ तेल कढल्यानंतर आलं, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं. थोडा वेळ छान असं परतून झाल्यानंतर आपण आता तीळ जिरे, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालून घ्यायची आणि दोन्ही मसाले एकत्र छान असं तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं. आता आपण 1 चमचा अंडा करी मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून छान असं तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं. मी घरी बनवलेली छान अशी झणझणीत कोल्हापुरी चटणी घालून घेते. मग कोल्हापुरी लोकांना छान सगळं असं झणझणीत खायची सवय असते. त्यामुळे चटणी पण तशी झणझणीत करावी लागते. पुरतं मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर छान असा मसाला परतून घ्यायचा. मसाला परतल्यानंतर एक अंडं मी मसाल्यामध्ये फोडून घालते. अंडं फोडून घातल्यामुळे करीला छान असा टेक्स्चरपणा येतो आणि करी खूप छान टेस्टी लागते. त्यामुळे एक अंडं फोडून घालायचं. थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी घातल्यानंतर आपण कट्स केलेले अंडे करीमध्ये घालून घ्यायची. अंडी घातल्यानंतर छान अशी करी शिजवून घ्यायची आहे. करी छान अशी उकळून घेतल्यानंतर मसाल्याची टेस्ट त्यामध्ये उतरते. त्यामुळे थोडा वेळ अशीच करी शिजवून घ्यायची आहे. वाह! किती छान करी आपली बनवून तयार झालेली आहे.
आणि करीला कट पण किती छान आलेला आहे. आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेऊया. आता आपली झणझणीत कोल्हापुरी स्टाईल अंडा करी बनवून तयार झाली आहे आणि खूप म्हणजे खूपच भारी बनलेली आहे. अशा पद्धतीनं करी बनवल्यानंतर तुम्ही एक भाकरी खात असाल तर अशी करी बनवल्यानंतर नक्कीच तुम्ही 2 भाकरी खाल. करी खूप म्हणजे खूपच छान दिसत आहे. तुम्हाला माझी करीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.